हा बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेस चेन्नईला जात होतो आणि आजही चेन्नई जातो. मीटिंग असते, आपलं हेड ऑफिस कंपनी चेन्नई आहे. कोर कमिटी मीटिंगमध्ये सरांनी कॉन्फिडन्स दिला. एक्झाम्पल मी, आमच्या लिडरना कॉन्फिडन्स कुठे लूज वाटायचा ना काहींना, इनिशियल जसं इथं पण वाटत असेल काहींना, ट्रस्ट असेल. तर त्यावेळेस सरांनी जे आपले गॉडफादर आहेत, भारतामध्ये नेटवर्क मार्केटिंगचे उद्योग सम्राट म्हणून फक्त एकाच नावाला ओळखलं जातं, ज्यांचं नाव आहे मिस्टर प्रवीण चंदन सर. आणि मित्रांनो, त्यावेळेस प्रवीण चंदन सरांनी वाक्य वापरलं होतं, किशोर भाई आज अपन जिस टेबल पे मीटिंग ले रहे हैं, आज टेबल के उस बाजू में आप लोग हैं और आज टेबल के बाजू में मैं हूं. आने वाला वक्त साक्षी रहेगा. एक दिन ऐसा जरूर आएगा, टेबल के ये बाजू ये साइड में मेरा बेटा रहेगा और टेबल के वो साइड में आपका बेटा रहेगा. आज साबित है, सत्य है. आणि तोच कॉन्फिडन्स मी ज्यावेळेस सटाणा, मालेगाव, नांदगाव, कळवण, नाशिक ह्या भागात 20, 19, 18 वर्षापूर्वी लोकांना सांगायचो, येणारा काळ साक्षी असेल की या बिझनेसमध्ये, या बॅनरमध्ये पुढच्या 20 वर्षात माझी मुलं पण या बिझनेसमध्ये असतील. लोकांना हसू यायचं, लोकांना विश्वास वाटायचा नाही. काही सांगतात, असं कुठं चालतं का? हे काही नोकरी आहे का जी जिंदगीभर असेल? मित्रांनो, आज सत्य आहे की नाही? आज नुसतं माझीच मुलं नाही, आज माझ्या टीमचे जेही टॉप लीडर्स आहेत त्यांच्या सगळ्यांची मुलं या बिझनेसमध्ये आहेत. आता आज जर असं सांगितलं तर परत तुमच्यातल्या काहींना पोटात गुदगुद्या होतील. मी 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं माझे मुलं या बिझनेसमध्ये राहतील. आता जर मी एखादी आकाशवाणी केली तर बऱ्याचशांना गुदगुल्या होतील किंवा अनट्रस्ट होईल किंवा त्यांना परत वाटेल भरलेले का परत मागून घ्यावं, काही सांगू राहिले. तर ती गोष्ट म्हणजे अशी, येणारा काळ साक्षी असेल, माझे नातू सुद्धा तुम्हाला ह्याच बिझनेसमध्ये दिसतील. आता एवढ्या भविष्यावर विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाही तर काही परत म्हणतील जास्त सांगणार का, भरलेलं का मागून घ्याय परत. ही साक्ष IMVला 46 वर्ष झाले. भारतीय मराठी बांधवांना धंद्यावर विश्वास नसतो, दया येते अशा लोकांवर. वेगळा शब्द होता आणि तो असा गिळून घेतला दत्त जयंती निमित्ताने. कारण मराठी माणसाला दोनच गोष्टी पसंत आहेत, एक नोकरी, दुसरी ते माझं पण होतं, तो माझा भूतकाळ आहे. आज मित्रांनो, मराठी माणसाला रिक्वेस्ट आहे, धंद्यात उतरा. वक्त आहे, वेळ आहे, उतरा. नाहीतर भविष्य नेक्स्ट जनरेशनचं फार वाईट आहे, भयंकर वाईट राहणार. कारण बिझनेस हा पिढीजात ट्रान्सफर होऊ शकतो, नोकरी पिढीजात ट्रान्सफर होऊ शकत नाही. माय लाईफस्टाईल हा प्युअर सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग, आयुष मंत्रालय अंडरटेकिंग हा कॉन्सेप्ट आहे. पण लोकांना काय आहे, सरकारी नोकरी पसंत आहे, सरकारी धंदा पसंत नाही. धंद्यात अपडेट व्हावं लागतं, अपग्रेड व्हावं लागतं, आणि ते मराठी माणसाला चालत नाही. तुम्ही एकदा कुठेतरी परमनंट चिटकून द्या MIDC, जसं औरंगाबादला शेंद्रे MIDC, नाशिकला अंबर सातपूर, चिटकव परमनंट. तिकडे तर परमनंट राहिला का विषय आता MIDC ना गव्हर्नमेंटमध्ये राहिलं ना MIDC राहिलं, पण एकाच ठिकाणी परमनंट ऑर्डर निघू शकते, ती म्हणजे मायरेफेडमध्ये. माझं तुम्हाला शाश्वती आहे, इथं ज्या दिवशी तुम्ही लॉगिंग करतात तुम्ही त्या दिवसापासून परमनंट आहात. तुम्हाला इथून कोणीच काढू शकत नाही तुमच्याशिवाय. कारण आपलं शनी शिंगणापूर आहे, तुम्ही कधी बी येऊ शकतात. आता बी इच्छा असेल तर जाऊ बी शकता. शनी शिंगणीला दरवाजाच नाही, एवढं फ्रीडम आहे. आणि मी असे लई पाहिले 20 वर्षात. अनेक आले शनी घेऊन, त्यांचा शनी निघून गेला, आणि काहींचा शनी या हॉलमध्ये, खूप लोकांचा शनी गेला. नाशिकमध्ये हा कार्यक्रम सुरू व्हायला झाले 18 वर्ष. 18 वर्षापासून नाशिकमध्ये शनिवारी सेमिनार चालू आहे. तुमच्या काहींच्या मुलांचं वय असेल तेव्हापासून नाशिकमध्ये सेमिनार